ठीक आहे. नमस्कार, मी आपल्या महत्त्वाकांक्षी ब्राह्मणघर देवराई प्रकल्पावर आलो आहे आणि आपल्या याला भेट देण्यासाठी रोटरी क्लब भोरचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष आता हे रुपेश चंदन शिव आहेत, त्या डॉक्टर रुपाली मेहता आहेत, रुपाली म्हेत्रे, रोटरी सचिव सतीश रासने आणि प्राध्यापक डॉक्टर संजय म्हेत्रे हे आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय वाटते याबद्दल. सर, अत्यंत सुंदर पद्धतीनं सरांनी प्रचंड मेहनतीनं हे प्रकल्प पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. गेल्या वर्ष 2 वर्षापूर्वी 700 झाडांचं लागवड करून त्यांच्या संगोपनासाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा इथे सरांनी उपलब्ध करून दिल्या. थोडंसं नाईलाज म्हणा किंवा थोडंसं अडचण अशी झाली की वणव्यामध्ये ती झाडं गेली. पुन्हा आशा न सोडता पुन्हा एकदा त्यांनी मोठ बांधून बऱ्याचशा सेवाभावी संस्थांच्या मदतीनं आणि स्वतःच्या खिशाला तोशीष देऊन पुन्हा एकदा ही मोठ बांधलेली आहे. रोटरी क्लब भोर राजगड या त्यांच्या छान सेवा प्रकल्पासाठी तत्पर आहे. येणाऱ्या 26 जुलैला आम्ही कार्यक्रम इथं प्लांटेशनचा घेणार आहोत. किंबहुना 2 ऑगस्टला कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. तर या कार्यक्रमामध्ये फळपिकं म्हणजे फळझाडं, चिंच आणि जांभूळ ही मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मणघरमध्ये लावायची असं रोटरीच्या वतीनं निश्चित झालेलं आहे. त्यातही शक्य तितका प्रयत्न बाकीच्या संस्थांना यामध्ये घेऊन येण्याचा आपण सर्वांनी करावा आणि असणाऱ्या कार्यक्रमाला अत्यंत मुसळधार पावसामध्ये उपस्थित राहावं ही विनंती सगळ्यांना करतो. तसेच आमचे सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर विनय कुलकर्णी सर यांनी या प्रकल्पासाठी शक्य तितकी मदत करण्याची आणि तत्परता दाखवलेली आहे. तसेच आमच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या एन्व्हायरमेंट कमिटीच्या वतीनं डॉक्टर म्हेत्रे मॅडम ज्याच्यामध्ये काम करत आहेत त्यांच्या वतीनं बरेचसे प्रयत्न यासाठी झालेले आहेत. तरी येणाऱ्या कार्यक्रमाला 2 ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि प्रत्येकाच्या हाताने एक झाड लावावं या अनुषंगानं आपण वाटचाल करूया. धन्यवाद. तसेच सगळ्यात महत्त्वाचा भाग की देवराई पुन्हा प्रस्थापित करणे ही जी मूळ संकल्पना आहे धुमाळ साहेबांची ही अत्यंत वाखाणण्याजोगी आहे आणि प्रत्येक गावाने हा आदर्श घ्यावा ही मी विनंती करतो सर्वांना. शक्य तितक्या संख्येनं 2 ऑगस्टला ब्राह्मणघरला यावे ही विनंती. धन्यवाद रुपेश सर. मॅडम, नमस्कार सर्वांना. आज खूप छान योग जुळून आला असं मी म्हणेल, कारण धुमाळ सरांचे खूप प्रयत्न अगदी मनापासून आहे की इथे ब्राह्मणघरमध्ये देवराई व्हावी आणि मोठ्या प्रमाणात ट्री प्लांटेशन किंवा वृक्ष लागवड करावी असं त्यांचं खूप मनापासूनची इच्छा आहे. आणि जेव्हा मनापासून इच्छा असते तेव्हा देव मार्ग दाखवतोच. तर त्यांच्या त्यांच्या कष्टाला आमची रोटरी क्लब ऑफ भोर राजगड धावून आली असं मी म्हणेल, किंवा आमच्या दोघांच्या संयुक्त ह्याने तो खूप छान कार्यक्रम होईल असं मला नक्कीच खात्री आहे. आणि आमचं रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 याचं सहकार्य पूर्ण ह्याला लाभलेलं आहे. तर नक्कीच कार्यक्रम छान होईल आणि सर्वांनी उपस्थित राहावं 2 ऑगस्टला अशी मी सर्वांना विनंती करतो. नमस्कार. धन्यवाद मॅडम. सर, आपण काय सांगा. मी प्राध्यापक रास्ते भोर रोटरी क्लबचे सचिव. आम्ही आता सध्या ब्राह्मणघर या ठिकाणी आहोत. धुमाळ सरांच्या अगदी गावाजवळ म्हणजे घराजवळच की त्यांचं देवराई प्रकल्प उभा आहे आणि खूप वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षी या ठिकाणी असा वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित करतायत आणि अतिशय उत्तम प्रकारे हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला पण आहे. आणि येत्या 2 तारखेला आपल्या भोर रोटरी क्लब आणि डिस्ट्रिक्ट भोर रोटरी क्लबच्या वतीनं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये मेघा असं वृक्षारोपण आम्ही या ठिकाणी करत आहोत. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सर्वांना मिळून इकडे यायचं आहे आणि यांच्या या कार्याला आपल्याला सगळ्यांचा हातभार लावायचा आहे आणि अतिशय उत्तम निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये अतिशय चांगली अशी देवराई टेकडी पुन्हा एकदा नव्यानं आपल्याला या ठिकाणी उभी करायची आहे आणि त्यांच्या या अथक प्रयत्नाला आपण सतत मार्गदर्शन करत राहणार आहोत आणि त्यांच्या यशाला यश मिळावं ही आपल्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभेल आपण या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. सर थोडं 2 मिनटं. नमस्कार. मी डॉक्टर संजय म्हेत्रे रोटरी क्लबचा मेंबर आहे, माजी अध्यक्षही आहे. ह्या देवराई प्रकल्पाला माझ्या रोटरी क्लब भोर राजगडचा आणि तसंच आमचा डिस्ट्रिक्ट 3131चा तुम्हाला नेहमीच सहकार्य लागेल.
आणि तुम्ही जे हे काय हाती घेतलेलं कार्य आहे त्याला खूप यश लावो, प्रचंड यश लाभो. आणि आपल्याला इथं हे जे ओसाड जे काय काय जंगलं वाटतात ते आपल्याला जेवढी काय हे करता येईल, जेवढी घनदाट जंगलं करता येईल तेवढं आपण त्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू ह्या माध्यमातून. आणि मी सगळ्यांना ह्या धुमाळ कुटुंबाला मी सदिच्छा देतो. त्यांनी ही झाडांचं संगोपन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करावं अशी अपेक्षा ठेवतो. आणि 2 तारखेला आपण ह्या मेगा ट्री प्लांटेशनला जरूर उपस्थित राहावं अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज मला खूप आनंद झाला आहे की रोटरी क्लब म्हणजे माझ्या तालुक्यातूनच मला एवढं प्रोत्साहनपर सहकार्य मिळतं आहे. आणि जे त्यांनी तत्परता दाखवली, आज ते स्वतः इथं भेटायला आलेत. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद.